वटसावित्री पौर्णिमेनिमित्त नाशिक शहरात संभाव्य गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक गस्त व विशेष कारवाई करण्यात येते। याच अनुषंगाने नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत गांधीनगर गेट परिसरातून एका इसमाला देशी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली आहे। या कारवाईचे आदेश माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकाला दिले होते। त्यांच्या आदेशानुसार व माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा आणि माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथक शहरात गस्त करत टवाळखोरांवर तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करत आहे। दिनांक 10 जून 2025 रोजी गुंडविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार उपनगर व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत होते। यावेळी पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गांधीनगर गेट येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार आहे। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित इसम सतीश विष्णू खेत्रे वर्ष 25 राहणार राहुल नगर टाकळी रोड नाशिक यास पानटपरीवरून पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांची चाव लागताच तो मोकळ्या मैदानात पळू लागला। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडे अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस एकूण असा सुमारे 31,000 रुपयांचा मुद्देमाल सापडला। त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा तसेच पोलीस आयुक्तांची मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्चाव व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकातील मलंग गुंजार, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, कल्पेश जाधव, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आज वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पोलीस ठाणे हद्दीत व पोलीस आयुक्त हद्दीत सतर्कपणे गस्त करण्याबाबत गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे हे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना बातमी मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे सदरची बातमी माननीय DCP क्राईम बच्चाव सर व माननीय ACP क्राईम श्री मिटके सर यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गांधीनगर परिसरात सापळा लावला असता इसम नामे सतीश विष्णू खेत्रे वय 25 वर्ष राहणार राहुल नगर टाकळी रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस असं अग्निशास्त्र हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने आज रोजी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।